शिक्षण म्हणजे फक्त चार भिंती आणि पुस्तकं इतकंच असतं का? की त्याचा आपल्या समाजाशी काहीतरी थेट संबंध असतो? भारताचं जे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे ना, ते याच प्रश्नाचं उत्तर शोधतं. चला तर मग समुदाय सहभागिता कार्यक्रम म्हणजेच CEPच्या माध्यमातनं शिक्षण आणि समाज यांच्यात एक नवीन पक्कं नातं कसं तयार होतंय हेच आपण आज समजून घेऊया. सुरुवातच करूया या एका खूप महत्त्वाच्या विचाराने. ही दृष्टी आहे आपल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020ची. शिक्षण म्हणजे केवळ पदवी मिळवणं नाही, तर त्यातून एक चांगला माणूस आणि एक जबाबदार नागरिक घडला पाहिजे. आणि म्हणूनच या धोरणामध्ये समाजासोबतचा थेट संपर्क म्हणजे समुदाय सहभाग हा त्याचा आत्मा मानला गेला आहे. तर हा कार्यक्रम नीट समजून घेण्यासाठी आपण 5 मुख्य गोष्टी पाहणार आहोत. पहिली, शिक्षण आणि सामाजिक जबाबदारी म्हणजे नेमकं काय? दुसरी, या कार्यक्रमाची मुख्य उद्दिष्ट कोणती? तिसरी, यात सहभागी होताना कोणती तत्त्व पाळायची आहेत? चौथी, सहभागाचे वेगवेगळे प्रकार कोणते? आणि पाचवी, प्रत्यक्ष फील्डवर जाऊन कोणती कामं करता येतील? चला सगळ्यात आधी बघूया शिक्षण आणि सामाजिक जबाबदारी या कल्पनेबद्दल. हा कार्यक्रम शिक्षण संस्थांना एका महत्त्वाच्या गोष्टीची आठवण करून देतो. ती म्हणजे तुमची जबाबदारी फक्त कॅम्पसच्या आत नाही, तर बाहेरच्या समाजाप्रती सुद्धा आहे. वर्गात जे काही शिकतो ते ज्ञान जेव्हा समाजाच्या खऱ्याखुऱ्या गरजा पूर्ण करण्यासाठी वापरलं जातं, तेव्हाच ते शिक्षण खऱ्या अर्थाने पूर्ण होतं. मग या कार्यक्रमाची नेमकी उद्दिष्ट काय आहेत? म्हणजे यातून नक्की काय साध्य करायचं आहे? चला तेच पाहूया. आता बघा, या सगळ्या उद्दिष्टांमध्ये ना एक दुहेरी फायदा आहे. एकीकडे पुस्तकातलं ज्ञान आणि बाहेरचं खरं जग यातली दरी कमी होते. विद्यार्थ्यांना समाजाच्या खऱ्या समस्यांवर काम करायची संधी मिळते. तर दुसरीकडे शिक्षण हे फक्त पुस्तकांपुरतं न राहता स्थानिक लोकांच्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा आदर करतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, विद्यार्थ्यांमध्ये एक सामाजिक बांधिलकीची भावना निर्माण होते. बरं, कुठलाही कार्यक्रम यशस्वी व्हायचा असेल तर त्याचा पाया मजबूत हवा, बरोबर? CEPसाठी सुद्धा काही मार्गदर्शक तत्त्व आहेत जी हा पाया रचतात. ही तत्त्व हे सुनिश्चित करतात की हा सहभाग दोघांसाठीही फायद्याचा आणि नैतिक असेल. ही 5 तत्त्व म्हणजे या कार्यक्रमाचा कणा आहेत. यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे परस्पर आदर. म्हणजे शिक्षण संस्थांनी समाजाला फक्त शिकवायचं नाहीये, तर त्यांच्याकडून शिकायचं सुद्धा आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या कामाला आता विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षकांसाठी क्रेडिट्स मिळणार आहेत. म्हणजे हे काम आता फक्त एक एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटी नाही, तर आपल्या अभ्यासक्रमाचा एक अविभाज्य भाग आहे. बरं, ही झाली मार्गदर्शक तत्त्व. पण मग प्रत्यक्षात काम कसं करायचं, सहभाग कसा साधायचा, यासाठी काही मॉडेल्स किंवा प्रकार सुचवले आहेत. पहिला प्रकार आहे सेवेच्या माध्यमातून शिक्षण. म्हणजे विद्यार्थी वर्गात शिकलेलं ज्ञान आणि कौशल्य वापरून थेट समाजाची एखादी समस्या सोडवतात. उदाहरणार्थ, केमिस्ट्रीचे विद्यार्थी त्यांच्या गावातील पाण्याची किंवा मातीची तपासणी करून लोकांना रिपोर्ट्स देऊ शकतात. म्हणजे ज्ञानाचा अगदी थेट प्रॅक्टिकल वापर. आता दुसरा प्रकार म्हणजे सहभागी संशोधन. यात फक्त पुस्तकी ज्ञानावर अवलंबून न राहता लोकांचे अनुभव आणि त्यांचं पारंपरिक ज्ञान वापरून संशोधन केलं जातं. जसं की कचरा व्यवस्थापनावर काम करताना तिथल्या स्थानिक लोकांचे अनुभव आणि त्यांच्या कल्पना खूप महत्त्वाच्या ठरू शकतात. तिसरा प्रकार आहे ज्ञानाची देवाणघेवाण. यामध्ये कॉलेज आणि युनिव्हर्सिटीमधलं ज्ञान, सर्वेक्षणातून, जनजागृती शिबिरांमधून किंवा प्रशिक्षणाच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचवलं जातं. यामुळे होतं काय की लोकांना त्यांच्या हक्कांसाठी आणि विकासासाठी जी माहिती हवी असते ती त्यांच्यापर्यंत पोहोचते. आणि एक खूप महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हा कार्यक्रम फक्त जुनं ज्ञान वाटण्यापुरता नाहीये, तर तो स्थानिक गरजा ओळखून पूर्णपणे नवीन अभ्यासक्रम तयार करायलाही प्रोत्साहन देतो. म्हणजे समाजाला आज जे गरजेचं आहे त्यावर आधारित नवीन कोर्सेस तयार करायचे. आपण अनेकदा विसरतो की खरं ज्ञान फक्त पुस्तकांमध्ये किंवा प्रोफेसरांकडे नसतं. समाजात असे अनेक तज्ज्ञ आहेत ज्यांच्याकडे अनुभवाचं प्रचंड ज्ञान आहे. हा कार्यक्रम अशा स्थानिक शेतकऱ्यांना, कारागिरांना, कार्यकर्त्यांना वर्गात बोलावून त्यांच्या ज्ञानाचा सन्मान करतो. जेव्हा असे लोक वर्गात येऊन शिकवतात, तेव्हा विद्यार्थ्यांना पुस्तकात न मिळणारं अनुभवातून आलेलं शहाणपण मिळतं. आणि 6वा प्रकार, हा तर विद्यार्थ्यांसाठी खूपच खास आहे. तो म्हणजे सामाजिक नवकल्पना. म्हणजे
जर विद्यार्थ्यांकडे समाजासाठी उपयोगी अशी एखादी भन्नाट कल्पना असेल तर शिक्षण संस्था त्यांना पाठिंबा देऊन ती प्रत्यक्षात आणायला मदत करते. हे काय दाखवतं की विद्यार्थी फक्त शिकायला नाही आलेत, तर ते समाजात बदल घडवण्यासाठी सुद्धा सक्षम आहेत. बरं, आतापर्यंत आपण थेअरीबद्दल बरंच बोललो, पण विद्यार्थी प्रत्यक्षात फील्डवर उतरून काय करू शकतात? चला, त्याचीच काही ठोस उदाहरणं पाहूया. विद्यार्थी काय काय करू शकतात? ते थेट स्थानिक प्रशासनाचा भाग होऊ शकतात, बचत गटांसोबत काम करू शकतात, सरकारी योजना कशा चालतात हे प्रत्यक्ष जाऊन बघू शकतात, आणि इतकंच नाही तर ग्रामसभेत सहभागी होऊन लोकशाही प्रक्रिया जवळून अनुभवू शकतात. शिक्षण, आरोग्य यांसारख्या क्षेत्रात तर विद्यार्थी खूप मोठं काम करू शकतात. एखाद्या अंगणवाडीला किंवा शाळेला भेट देऊन तिथल्या गरजा समजून घेणं किंवा आरोग्य शिबिरं आयोजित करणं, या सगळ्यांतून त्यांना समाजाच्या समस्यांची अगदी जवळून ओळख होते. आणि शेवटचं पण तितकंच महत्त्वाचं क्षेत्र म्हणजे उपजीविका आणि पर्यावरण. विद्यार्थी शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान समजावून सांगू शकतात, माती तपासणीसारख्या कामात मदत करू शकतात किंवा स्थानिक हस्तकलेला प्रोत्साहन देण्यासाठी नवीन बिझनेस आयडिया सुचवू शकतात. यातून शाश्वत विकासाला नक्कीच चालना मिळेल. तर मग या सगळ्या कामासाठी वेळ किती द्यावा लागेल? तर हा 2 क्रेडिट्सचा एक कोर्स असेल, ज्यासाठी एकूण 60 तास द्यायचे आहेत. आणि ह्यातली सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट काय आहे माहितीये? यापैकी अर्धा वेळ म्हणजे तब्बल 30 तास विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष फील्डवर लोकांसोबत काम करायचं आहे, फक्त वर्गात बसून नाही. थोडक्यात सांगायचं तर हे नवीन शैक्षणिक धोरण शिक्षणाकडे फक्त नोकरी मिळवण्याचं साधन म्हणून नाही, तर एक सामाजिक जबाबदारी म्हणून बघतं. हा कार्यक्रम म्हणजे विद्यार्थी, शिक्षक आणि समाज या सगळ्यांना एकत्र आणून एक सकारात्मक बदल घडवण्याची खूप मोठी संधी आहे. त्यामुळे प्रत्येकाने हा विचार नक्कीच करायला हवा की या मोठ्या बदलामध्ये आपण स्वतः काय योगदान देऊ शकतो.